काय राडा गेलाय तुम्ही तोच सांगून द्या आता. तुला काय वाटतं फिल्म? टीजर बघून मला एक असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी येऊन त्या काकाच्या बंगल्यामध्ये फार मोठी काहीतरी धमाल केलेली आहे. दादूस म्हणजे आय लो दादूस थोडा मालाडला जाऊन येतो. आमचा चित्रपट येतोय 28 फेब्रुवारीला, चिकी चिकी बुम बुम बुम. नक्की या सगळ्यांनी. तुम्हाला विनंती करतोय मी, अवली लावली कोली. वा 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 वा, क्या बात आहे. या मित्रांची एक रियुनियन आहे. बेसिकली खूप वर्षांनी शाळेनंतर हे सगळे एकत्र त्या एक रियुनियन फॉर्म करतात. बर ते पहिला मेसेज किंवा पहिला फोन जो आपला जातो तो असा होतो की विशाल भेटूया का, हा बरोबर. बरोबर. पण हीच रियुनियन विशाल का भेटलो. मला जेव्हा ह्यांनी सांगितलं की तू या फिल्मचा भाग होणार आहेस तेव्हा मला वाटलं अरे यार तुम्ही काय करतात, कुठच्या पद्धतीची कॉमेडी करतात, मी काय करणार आहे त्यात. म्हणजे मी तर फुटेनच, मला हसूच येईन तुमच्याबरोबर काम करताना. बरोबर. पण म्हणजे त्यामुळे एकूण एक कॅरेक्टर सगळे माझे आवडीचे. खूप कॉमेडी आहे. हो ना. आपण एक बोलतो ना मल्टी स्टारर सिनेमा, एक जसा आपला बऱ्याच दिवसांनी आलाय. सो दंगा आहे रे तो बघा. अरे या डेट कुठं सगळ्या सेटवरतीच घेतलं काय तिथं बसल्या बसल्या डेट नाही घेतला ना, कारण नाईट शिफ्ट होतं. नाईट शिफ्ट होतं. सगळं नाईट शिफ्ट नाईट शिफ्ट होतं. म्हणजे जवळजवळ 25 रात्र आम्ही शूट करत होतो. पण दंगा आहे म्हणजे क्रिएटर म्हणून मी आणि माझी अख्खी टीम तुम्हाला ग्वाही देतो की 2-2.25 तास तुमचे कसे निघून जातील ना तुम्हालाही कळणार नाही. मंडळी पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहे खास निमित्ताने आणि ते निमित्त देखील खास आहे. बरं आगा एक से एक दिग्गज मंडळी माझ्याकडे आलेली. काय यांना बघितलं ना की बाबा खरंच कौतुकाने म्हणावंसं वाटतं. तुम्ही शेवटच्या माणसांपर्यंत तुमच्या विनोदाच्या माध्यमातून पोहोचलेला आहात. रिॲक्शनच आवडली. मग काय आम्ही बघू काय उगा म्हणजे साचेबद्ध अँकर सारखं कशाला बोलत बसवा प्रेक्षक म्हणून. बरं का म्हणजे जेव्हा हास्य जत्रेच्या सगळ्या क्लिप्स प्रत्येक माणसं अशी बघताना आम्ही बघतो तेव्हा लक्षात येतं की तुमचा विनोद शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला. पण मंडळी माझ्या भावाचा पुन्हा एकदा दुसरा चित्रपट आलेला आहे की ना. एकदा येऊन तर बघा नंतर चिकी चिकी बुबुम बुम. होय ना, ते जुनं मराठी गाणं आठवलं मला. हो ना प्रसाद. बरोबर. यांची काय वेगळी ओळख करून द्यायची, पण तरी एक औपचारिकता करायला तर काही हरकत नाहीये. शिवलकर जे आलेले आहेत वा वा जोरदार. तुमची एक भूमिका आम्ही बघतोच. टाळ्या तुमच्यासाठी. या फिल्मचं लिखाण सुद्धा केलंय. ओके लेखक म्हणून मी प्रोमो बघितला. मला तो अगदी असा इस्त्री करून तिथं बसवलेला माणूस वाटला. म्हणजे त्याला आपण काय वेगळ्या लुकमध्ये बघतो. प्रसाद दिग्दर्शक म्हणून आहेच. तू स्क्रीनवरती असणार आहेस ना. आहे ना. आहे. अरे मला प्रमोद नाही पाहिलं. मी पाहिलं ना. मी पाहिलं. बरं सगळ्यांचं भरभरून कायमची स्वागत करत असते ती सगळ्यांची प्राजक्ता आज आपल्या बरोबर आलेली आहे. बरं मी तिला विनंती केली होती की सुरुवात बाई तुझ्यापासून करूयात, पण ती म्हणली की आज थोडीशी तसदी तू घे, मी शांत बसणार आहे. प्रार्थना जी पूर्वाश्रमीची यापूर्वी नेटवर्कची पत्रकार राहिलेली आहे पण आता अभिनेत्री म्हणून मला ते अभिनेत्री म्हणून ती कायम आता भेटत असते. आणि यात देखील आम्ही तुझं अत्यंत सोज्वळ आणि थोडक्यात सांगू तर काकूबाई दिसतंय तुम्ही असं काहीतरी. म्हणून आता पण तशीच बनवली. लुक पाहिलेलं हेच हवं होतं. अरे काय लेखा तुझी गोष्टच वेगळी. तुझं आता काय साखर आणि आता तेलातल्या समय लावून अगदी तुमची पूजाच केली पाहिजे. बघा रोहित मावळे आलेला आहेत आणि या अर्थातच शिपचे कॅप्टन अर्थात ते नसते, प्रोड्युसर म्हणून उभे राहिले नसते तर चिकी चिकी बुबुम बुम हे समोर आलं नसतं आणि ही सगळी समोर नसते. ते नारकरजी आपल्यासोबत आले. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. चला ओळख परिचय परेड सगळी आटपलेली आहे. सर काय राडा गेलाय तुम्ही तोच सांगून द्या आता. एकदा येऊन तर बघा याबद्दल तुम्ही बोललेच होते. आल्या पम्याने मस्त आयडिया दिली. तीच आयडिया मी आता इथे वापरतो. बर टीजर बघून तुझं काय म्हणणं आहे, तुला काय वाटतंय फिल्म बद्दल? टीजर बघून मला एक असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी येऊन त्या काकाच्या बंगल्यामध्ये फार मोठी काहीतरी धमाल केलेली आहे. बर आणि मला असं वाटतंय की आहे म्हणजे गंमत असणार आहे, प्रेक्षक पोट धरून हसणार आहेत एवढं तर मला एकूण वाटतंय. कारण एक अवली आहेत सगळे आणि एकेकाचा एक वेगळा सूर त्या एक वाक्यातनं दिसून येतोय. म्हणजे स्वप्नीलचा वेगळा दिसतोय, भाईचा वेगळा दिसतोय, तुझा वेगळा. मॅडमही अगदी ज्या लुकमध्ये त्या दिसलेल्या त्याच्यावर मी शॉकच झालोय. म्हणजे आणि हिला तर मी त्या लुकमध्ये बघेल हे मला एक्सपेक्टेडच नव्हतं. अरे काय करतोय, मीच इंटरव्ह्यू देतोय. काय चाललंय हे, काय चाललंय हे. हीच आयडिया आहे. हेच हवं होतं. झालो मी व्यक्त झालो. पण मी असंही बघा मित्र म्हणून तर मी तुमच्या प्रेमात आहेच, पण आज पत्रकार म्हणून गप्पा मारण्यापेक्षा आज खरं आपण
प्रेक्षकांना या फिल्म बद्दल सांगूया. मित्र म्हणून तू जसं प्रेमात आहेस ना तसेच या मित्रांचे एक रियुनियन आहे. बेसिकली खूप वर्षांनी शाळेनंतर हे सगळे एकत्र त्या एक रियुनियन फॉर्म करतात. बर. आणि याची गंमत अशी आहे की रियुनियन जे आपण एखादी प्लॅन करतो ते पहिला मेसेज किंवा पहिला फोन जो आपला जातो तो असा होतो की विशाल भेटूया का, हा बरोबर. बरोबर. पण हीच रियुनियन विशाल का भेटलो असं काहीतरी होणार आहे. इथे जर गेली ना तर ती गंमत होते. बर. ती गंमत ह्या फिल्ममध्ये म्हणजे ही गंमत म्हणजेच चिकी चिकी बुबुम बुम. आता आम्ही सगळे आहोत म्हटल्यावर ह्युमर तर असणारच, विनोद तर असणारच, पण तो बाय डिफॉल्ट आहे. वो तो आएगा ही. आएगा. पण यात सस्पेन्स एक म्हणजे आम्ही एक सस्पेन्स कॉमेडी हा जॉनर हाताळायचा प्रयत्न केला. म्हणजे जो फार मराठीत कमी वेळा हाताळला गेलाय तो जॉनर आम्ही हाताळला यात. आणि मला नावं घ्यायला आवडेल. म्हणजे मी दर इंटरव्ह्यूला बोलतो मला खूप आवडतं ते नावं घ्यायला सतत. कारण जशी सगळ्यांना एकत्र पण मोठ बांधली आहे ना मला माहिती आहे. तसं बरं. नावं म्हणजे बघ याच्यात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात, निखिल रत्नपारखी, चेतना भट, श्लोक खांडेकर, देन प्रियदर्शनी इंदलकर. मी त्या सिक्वेन्सनेच जातोय जसे ते येत आहेत. प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, दस्तूर खुद्द स्वतः ज्यांनी खूपच धुमाकूळ घातलाय सिनेमात, सचिन गोस्वामी, ती पण आहेत. ते पण आहेत. त्यानंतर श्याम राजपूत, निखिल बने, ऐश्वर्या बर्दे, नम्रता संभेराव, अभिजित चव्हाण, प्रभाकर मोरे, अशी एक न संपणारी यादी आहे. म्हणजे आपण एक बोलतो ना मल्टी स्टारर सिनेमा एक जसा आपला बऱ्याच दिवसांनी एक आलाय. सो दंगा आहे रे दोन बघा. म्हणजे बरं, या डेट कुठं सगळ्यात सेटवरतीच घेतलं काय तिथं बसल्या तुम्ही? कमाल आहे. म्हणजे प्राजक्ता डेट नाही घेतलं ना कारण नाईट शिफ्ट होतं. नाईट शिफ्ट होतं. सगळं नाईट शिफ्ट नाईट शिफ्ट होतं. म्हणजे जवळजवळ 25 रात्र आम्ही शूट करत होतो. बर. आणि आर्टिस्ट जॉईन झाले पण मी पम्या वगैरे आम्ही साधारणतः एक 5 दिवस आधीपासूनच आज 3ला झोपूया, आज 4ला झोपूया, आज 5ला झोपूया, आज 6ला झोपूया असं करून ते सायकल चेंज केलंय. बर. म्हणजे मी 5 दिवस आधीच लोकेशनला गेलो आणि मुद्दाम झोप येत होती तरी आपला चहा वगैरे पीत मी मुद्दाम सायकल चेंज करतो. आणि 25 रात्र आम्ही मज्जा केली आहे, शूट केलंय. मज्जाच केली असणार सलग. शूट पेक्षा. पण मग ते तुझ्या स्टाईल मध्ये विचारतो, सर मला प्रश्न आहे, काय लिहिलंय तुम्ही त्याच्यात नेमकं? या सिनेमाचं कथानक आता मी लेखक लिहिलंय म्हणून विचार. या सिनेमाचं कथानक जे आहे काही गोष्टी असतात त्या कॅरेक्टर्सच्या असतात. बरं. ही तशीच गोष्ट, ही कॅरेक्टर्सची गोष्ट आहे. कॅरेक्टर्सने आता एवढी 18 नावं घेतली आहेत. या 18 कॅरेक्टर्सची गोष्ट म्हणजे या सिनेमाचं कथानक आहे. आणि हे कथानक तुम्हाला सस्पेन्स बघायला मिळेल, ह्याच्यात ह्युमर बघायला मिळेल, ट्विस्ट बघायला मिळतील, टर्न्स बघायला मिळतील, इमोशन्स बघायला मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि मी जसं प्रत्येक वेळी सांगतो की सिनेमागृहात आल्यानंतर पहिली 2 मिनिटं तुम्ही आम्हाला द्या, पुढची 2 तास आम्ही तुम्हाला थांबू. वा वा वा, क्या बात आहे. हे कथानक सगळ्यांच्याच पॉईंट ऑफ आणि असं नाहीये की एक फक्त विनोद सादर करायचा म्हणून करायचा नाहीये. तर ती एक गोष्ट आहे, तिला सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे. आणि प्रत्येक ही कॅरेक्टर्स म्हणजे आम्ही 6 जण जे रियुनियनला भेटलोय आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर कॅरेक्टर्स जे आहेत, प्रत्येक जणाचा त्या बंगल्यात येण्याचा एक मोटिव्ह आहे. आणि त्यांचा मोटिव्ह पूर्ण होतो, आमचा होतो की नाही हे तुम्ही सिनेमात बघू शकता. बरं, त्या काकाच्या बंगल्यात प्राजक्तानी काय केलंय? मी अर्थात मैत्रीण आहे, आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे. आणि आता हल्ली तो ट्रेंड आहे ना. आता जसं परवा दिवशी माझी काकू 35 वर्षांनी तिच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती. 35 वर्ष एकमेकांच्या कोणी संपर्कात नव्हतं. अचानक भयानक ग्रुप फॉर्म झाला, एकाने कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला आणि सगळ्यांना इन केलं आणि ते गेले. गेल्या वर्षी माझी आई गावी गेली होती कारण ते सगळे शाळकरी 10वीची गँग भेटणार होती. किंवा माझे वडील खडक पोलीस स्टेशनची तेव्हाची सगळी गँग एकत्र भेटले 6 महिन्यांपूर्वी. सो आता आहे ना ही गोष्ट खूप इन आहे. सो असंच आम्ही शाळेनंतर एक रियुनियन करतोय. शाळेनंतर आम्ही कधीच कोणी एकमेकांना भेटलेलो नाही आहोत. सो मित्रांना भेटतोय तो आनंद म्हणून सगळेजण एकत्र जमलोय. आणि मी यांची मैत्रीण आहे रावी पेंडुरकर नावाची अतिशय वेडसर मुलगी. आणि
मला ऍक्च्युली आधी भीती होती या सगळ्या वेड्या मंडळींच्या बरोबर काम करताना. ऑलरेडी वावरतेस की तू सेटवर नाही ना, तिथे मी वाह मस्त छान बस, performance. बस. हे ना हा. हे पंच करण्यामध्ये माहीर आहेत, टायमिंगचे बादशाह आहेत आणि मी पंच पाडण्यामध्ये माहीर आहे. So म्हणलं, तुमच्याबरोबर काम करता माझी वाट लागेल. पण देन आय थिंक दादा आणि प्रथमेशनी खूप पुश केलं. त्यांचं असं म्हणणं आहे, तुला माहिती नाही पण तू खूप कॉमेडी आहेस. तुला माहिती नाही तू खूप कॉमेडी आहे तसं. तू फक्त ये सेटवर, बाकी आम्ही करतो सांभाळून घे. वा वा, बढिया बढिया. सो मला खूप शिकायला मिळालं पण म्हणजे ही कॉमेडी फिल्म असं हे खरं म्हणतात पण आहे ना हा जॉनर खूप छान आहे. हा सिच्युएशनल कॉमेडीचा जॉनर आहे. सो सिटकॉम जेव्हा असतं ना तेव्हा ती मराठी प्रेक्षकांना आवडणारी गोष्ट आहे ही. आणि ऑफकोर्स थ्रिलर पण सस्पेन्स आहे, मजा आहे. सो गोष्ट खूप छान आहे आणि निव्वळ हशा आहे का किंवा नुसतंच मनोरंजन आहे का, तर तसं नाही. जे मला खूप आवडतं की हसवता हसवता काहीतरी तुम्हाला एक विचार करायला भाग पडते ही गोष्ट, काहीतरी तुम्ही घेऊन जाणार आहात, काहीतरी शिकणार आहात. हा, हे सगळ्यात शेवटी असणार आहे पण ते कळण्यासाठी अख्खा चिकी चिकी बुबुम बुम आहे. वा 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 वा. So, yeah. प्रार्थना. येस, काय म्हणजे तू आल्या आल्याच जे काही इंट्रोडक्शन दिलंय माझं, काकूबाई दिसलीये. सो म्हणजे तसं मी तेच म्हणते, आय एम हॅपी आणि आय एम फॉर्च्युनेट की कोणाला तरी असं वाटलं की मी अशी वेगळी दिसू शकते. अदरवाईज आजच 10 वर्ष ऍक्च्युली काय 10 वर्ष? मी पहिलं माझं नाटक केलं होतं, हिंदी प्ले पहिलंच, आणि त्यानंतर मी कधीच नाटक नाही केलं. सो ते प्रसादनी डिरेक्ट केलं होतं. सो तेव्हा 10 वर्ष आधी मी जे हिंदी प्ले केला होता तो प्रसाद बरोबर. सो तेव्हापासून आमचं असं होतं की करायचं, एकत्र काम करायचंय. बडी पुराणी दोस्ती हे म्हटलं. आणि आजच आता मितवाला आज 10 वर्ष झाली कंप्लीट. सो मी तेच अभिनंदन. आम्हाला आठवतं बरं का, मितवाच्या ट्रेलर लॉन्चला होतो आम्ही. हो हो ऑफकोर्स. सो 10 वर्ष झाली, सातत्याने 10 वर्षापासून जेवढ्या फिल्म्स केल्यात सगळीकडे फक्त रोमॅन्स करत आली आणि सगळ्या लव्ह स्टोरीज होत्या. सो नेहमी प्रार्थना बेहरे अशी ग्लॅमरस आणि अशीच. सो मला असं वाटलं की थँक्यू सो मच, मला अशी वेगळी दिसले मी या फिल्म मध्ये आणि क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर. खरंच तुझा तो लुक एक्सपेक्टेडच नव्हता I know. प्रोमो मध्ये. तो प्रेक्षकांसाठी सुखद धक्का मी आहे. सांगते, आम्ही जेव्हा फिल्मच्या आम्ही लुक टेस्ट ठेवली होती तेव्हा मी गेले तेव्हा साडी ठरली होती माझे, काय कसं करायचे हेअर आणि हे सगळं करून मी मेकअप करून बाहेर आले. स्क्रीनवर आल्यावर प्रसाद म्हणतो, नाही वाटत आहेस तू, म्हणजे मला जे एक्सपेक्टेड होतं ते नाही आहे. अरे काम कर ना, साडी बदल, दुसरी साडी नेसली, नाही वाटत आहे यार, केस चेंज कर, केस केले, हे नाही वाटत आहे. शेवट एका पॉईंटला मला झालं की तुझं कास्टिंग घडलं नाही ना, खरंच ती मीच आहे ना. मग तो म्हणाला, एक काम कर, मेकअप करूच नकोस आणि एकदम डल कलरची साडी द्या तिला आणि केस बांध. सो असं एकदम सगळंच डल केलं मला. त्याच्यानंतर तो म्हणाला की हा आता कुठेतरी ती डल झाली, केस बांधली, साडी अशी खोचली आणि अशी करून बसले आणि त्याला सांगितलं आता वाटते. पण प्रार्थना, तुला तिथे भरपूर हसू आलं का नॉनस्टॉप? अरे खूप येत होतं, कारण हे जे सगळे इम्प्रोवाइज करायचे तिथे, म्हणजे मला सुचायचंच नाही. म्हणलं काय करू, पण आहे ना माझं कॅरेक्टर पण या फिल्म मध्ये एक थोडंसं असं आहे ना की मला की त्यामुळे ते खपून गेलं, चाललं ते, त्यामुळे होपफुली आवडेल. वा वा. अरे लेका, एवढं मोठं गोडाऊन आहे, होलसेलच आहे माणूस एकदम. डिरेक्टर एवढे सगळे कलाकार घेऊन आलाय. काय कसं रंगलंय मग तिथं रोहित माने? खतरनाकच रंगले. होय ना? म्हणजे मी ह्या सगळ्या गोड पोरांमधला वांड पोरगा आहे. वांड पोरगा आहे एकदम असं. वांड पोरगा आहे. टुमदेव, टुम असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. अच्छा, टुमदेव. हा, टुमदेव. हा, हे तुझं हा, हे माझं खरं नाव पण आहे. म्हणजे खरं नाव पण आहे? हा, म्हणजे आमची अशीच एकदा चर्चा झाली होती की आपली नावरस नाव वगैरे असतात ना, किंवा पत्रिकेतली काही नाव. बरोबर बरोबर, जन्माची जी नावं ठरली. हा, तर तसं आमच्या गप्पा चालल्या असताना प्राजू म्हणाली की माझं, मला र वरून नाव द्या. हा, तर ही म्हणाली की माझं नाव रावी आहे. तर मी आठवत होतो काय काय, मम्मीला फोन केला, मम्मीला म्हटलं ते मागे लग्नाच्या वेळी पत्रिका आधी हिने सांगितलं की माझं नाव र वर्ण द्या ना मला. तर आम्ही म्हटलं मग तुला आपण रमेश करूया. कॅरेक्टरची नाव वेगळी होती. आम्ही कास्टिंग तसं आपण नाव यांचं बारसं हिने केलंय. दोन याचं. आत्या त्या ठरल्यात म्हणजे. क्रेडिट दिला द्या त्या दोन याचं. आत्याबाईंची भूमिका त्यांनी निभावली नाव ठेवण्याच्या बाबतीत. पण इंटरेस्टिंग नाव आहे ना, टुमदेव इज समथिंग न्यू. हो, ते वेगळं. वेगळं वाटलं ऐकलं काहीतरी. ऐकलं झालं होतं की टुमदेव, अरे हे पत्रिकेत लावून टुमदेव आहे. तर ते टुमदेव दादा म्हणला, अरे हे काहीतरी वेगळं वेगळे आहे आहे. बुवा. हेच, हेच. टुमदेव. ही वेगळीच टूम शोधून काढली तुम्ही. मग कसा आहे हा टुमदेव? टुमदेव म्हणजे
त्यांच्या ट्रिप मध्ये पण एका वेगळ्याच ट्रिपवर आहे. अच्छा हा. तो ऑलरेडी ट्रिपवर गेला, पण त्याची एक वेगळी ट्रिप आहे. बर. त्यामुळे तो पण लोकांना एका वेगळ्या ट्रिप मध्ये घेऊन जाऊ शकतो. अच्छा. असं सगळं आहे प्रकरण. पण धमाल आहे, मजा मस्ती आहे. काय घडतं काय नाही घडत ते- साऊथला आपण नेहमी तो रांगड्या आणि त्याच्या भाषेत आपण पाहिलंय, हा पण इथे साऊथने वेगळं केलंय. होय ना, वेगळं वेगळं दिसणार आहे. हे सगळेच बोलतात मी वेगळं केलंय, पण साऊथ खरंच वेगळा दिसलाय. म्हणजे इव्हन सगळेच. हिचा पण म्हणजे सर्वात पहिलं स्क्रिप्ट आम्ही लॉक केल्यानंतर पहिला लुक माझा कोणाचा ठरला असेल तर तो प्राजूचा असेल. बर. म्हणजे तिची ती हेअरस्टाईल आणि ते. बरोबर बरोबर. म्हटलं हाच लुक हवाय. हा. मग त्या मेकअप मनला आम्ही सांगितलं हे, आणि ती हे दादा मी कशी दिसते ते मी कधी केलं नाहीये. म्हटलं म्हणूनच करायचंय ते. आणि टुंपाला गोष्ट ऐकवेपर्यंत माहिती नव्हतं तिला साडीत यायचंय, कारण गोष्ट सांगताना की एक रियुनियन आहे, बरोबर मित्रांचंच आहे. म्हणजे ती काय असं एजेड कॅरेक्टर आहे किंवा असं काहीच नव्हतं. बर. त्यामुळे तिलाही तो जरा अच्छा हे साडी आहे हे आहे, मला आवडेल, तर ती तेवढीच एक्सायटेड होती. सो मजा आली एकूण. फक्त वांदे झाले याचे हा थ्रू आउट फिल्ममध्ये हाफ पॅन्टमध्ये आहे. हा. आणि तिथे आम्ही ऐन थंडीत शूट करत होतो बर. कुठे ते? लोणावळ्यात, पावना लेकच्या इथे. जोरदार. आणि ते जे आमचं लोकेशन होतं ते एका टेकडीवर डोंगरावर किनाऱ्यावर होतं. सो तिथे असं काही हर्डल्स नव्हते. नाही, पण तुझं गेल्या फिल्मचं लोकेशन असंच होतं बरं का, धुक्यात हरवलेलं वगैरे. हा, त्यावर गप्पा मारला होता आपण. विशाल की सी हे काय मी कुठे मडमध्ये छापू शकलो असतो किंवा इथे मुंबईत कुठेही फिल्म सिटीलाही करू शकलो असतो. बरोबर. परंतु गोष्टीला जी एक गरज असते ना त्या गुढ वातावरणाची, सो माझं असं म्हणणं होतं की कलाकारांनी पण ते 20 दिवस त्या वातावरणात राहू दे. काय आपण आता सपोज मी फिल्म सिटीला शूट केलं, तिथेही एक आतमध्ये जंगलात वगैरे लोकेशन येऊ शकतं, पण नंतर 11 वाजता काय सकाळी पॅकअप होणार, बाहेर येणार, परत पू पी पू ते सगळं. आम्ही लिटरली 25 दिवस म्हणजे जे मेन कास्टिंग होती आम्ही 7च्या 7 नंतर लोकेशनच्या बाहेरच गेलो नाही. वा वा वा, क्या बात. म्हणजे माझी अशी इच्छा होती की ते 25 दिवस जे काही आहेत ना सगळे तिथे राहिले पाहिजे, ते तिथे अडकले पाहिजे. त्यामुळे तो जो एक मूड होता ना तो पण गरजेचा असतो असं माझं म्हणणं होतं. आणि त्या ह्याचा मुद्दा असा होता की तिकडे झाडं नव्हती काय, वरती एकदम टोकावर असल्यामुळे तो वारा डायरेक्ट जो काय मुक्त विहार चाललेला त्या थंडीत, आणि आमचे त्याच्यावर वांदे आले. बर. म्हणजे रात्री 2 नंतर एखाद्याचा सीन आउटडोअर लागला ना हा. की बाकीचे चिडवायचे, ए आम्ही तर पैसाही मागताय असं व्हायचं. 10-12 डिग्री सेल्सिअस. आता गारठले मग प्रथमेशराव. गारटलं म्हणजे हा म्हणजे असं व्हायचं की अरे बापरे. कारण काय व्हायचं, आपल्याला वाक्य बोलायचे, डायलॉग्स बोलायचे असतात ना, ते दात थांबवून डायलॉग बोला. सर्वात मला आठवतंय तो क्लायमॅक्सचा सीन होता जिथे स्वप्नील दादा वैभव ज्याचं कॅरेक्टर आहे तो एक असा मित्र असतो की तो नको असतो पण तो येतो. तर त्याचं असं कॅरेक्टर आहे स्वप्नील दादाचं वैभव. तर त्याचा क्लायमॅक्सचा एक सीन आहे ज्यात त्याला खूप बोलायचं होतं. माझं आणि सावते चालू होतं काय ते घे बाबा पटकन जाऊ दे आतमध्ये, पण त्याने वन टेक दिलेला तो. हो ना. आणि मोठा होता सीन. आणि बोलायचं होतं आणि त्याला. कमेंटेबल थंडी बरोबर खरं जत्रेचे हे कलाकार पण आहेत, त्यांनी जत्रेचं शूटिंग मॅनेज केलं. खरंय, सो ते रात्री फिल्मसाठी शूट करायचे, दिवसा जत्रेची तालीम करायचे, पुन्हा रात्री शूटला यायचे, परत नेक्स्ट डे मॉर्निंग परत शूटिंगला जायचे बाप्पा. आणि परत म्हणजे जे बाहेरून वनिता असेल किंवा गोस्वामी सर नाही, असतील, ह्या दोघांनी पण मॅनेज केले ना डेट्स. सो हा, डे नाईट एक यांनी schedule केलं. मूवी मध्ये मी जो दिसतोय गोल तो तिकडचा वारा भरल्यामुळेच दिसतोय गोल. भरलाय. नाही, त्याने त्या कॅरेक्टरसाठी स्पेशली केलं होतं ना. हा ऍक्च्युली आता हे वेगळं आहे. मी खरं सांगू, तू सोललेला वाटतोयस माहिती त्याच्यामध्ये. अगदी म्हणजे एवढा नवा कोरा. नाही, पण मला सांगायला आवडेल, हे दादाला देईन मी क्रेडिट ह्या गोष्टीचं. ते रे दे ना दे ना. मला पण हवंय कुठल्या तरी गोष्टीचं क्रेडिट. कारण आम्ही रायटिंग मध्ये जवळजवळ एकमेकांना तलवारी भाले घेऊन आमचं रायटिंग असतं. म्हणजे हे मला पटत नाही वगैरे हे सगळं. पण तो जो लुक होता, तर मी कधीच दाढी काढत नाही. म्हणजे मला माहिती आहे दाढी काढल्यावर जरा आपण वेगळेच दिसतो आणि चंपू दिसतो. हा हा. हे मला बोलता येत नव्हतं. हा तो शब्द सुचत नव्हता. मी तर आपलं त्याने मला सांगितलं की दाढी काढ, केस छोटे कर. मी बोललो नाही दिसणार चांगलं. जनरली आपल्याला स्क्रीनवर छान दिसायचं असतं ना. तो बोला नाही असंच पाहिजे स्क्रीनवर. आणि त्याने ते केलं की मग मी केलं आणि समोर उभा राहिलो. हा हेच पाहिजे, अरे तू छान दिसशील असं तो मला एकदा बोललेला.
म्हणजे ठीक आहे चालेल मला वाटत सगळ्यांना म्हणजे इवन मी पण चंपू दिसतीये. सावत्याचं पण ना लुक टेस्टला मला आठवतंय त्याप्रमाणे, दादा हा बघ, म्हटलं नाही सावत्या फिलिंग नाही यार आहे, दादा हा बघ पुन्हा काहीतरी वेगळी हेअरस्टाईल, म्हटलं नाही. तर मी आमच्या प्रोडक्शनवाला पाठवलं, म्हटलं बाजूला सलून कुठे आहे बघ, तो हा सर आहे ते, म्हटलं अख्खा तो सोनेरी कलर लावून ये जा. आणि सावत्याला लुक टेस्ट हो, look test मध्ये तिथे पाठवलं त्याला, म्हटलं सोनेरी लुक कलर कोणी सगळे तांबडे केस. करू ना. आणि तो आला, सोनेरी. म्हटलं जे बात ये मागता ये चाहिए, हा म्हणजे तुम देव. तुम देव तसंच व्हाय, छपरीच वाटला पाहिजे. छप्परीच वाटला पाहिजे. बरं, तुमच्या सगळ्या गप्पांमध्ये मला एका गोष्टीवरती प्रचंड विश्वास असा बसला की शूटिंगच्या दरम्यान प्रोड्युसर हे 100% प्रेक्षक म्हणूनच तिथे उपस्थित असते. म्हणजे आता त्यांचा प्रेक्षकच झालेला आहे. मी उलट्यावरून शेळ्या आखल्या. मी इथे नव्हतो शूटिंगच्या बरं. वेळेला. पण माझा मुलगा होता आणि त्याने संबंध एक्झिक्यूट केलं. नाही, म्हणजे खरं सुनील सर, श्री आमचा सेजलताई आणि वैभव जाधव आमचे प्रोडक्शनवाले, कारण काय व्हायचं रे, अख्खं नाईट शूट होतं, त्यामुळे दिवसा जर आम्ही झोपलो, थोडीफार झोप मिळाली तर रात्रभर सगळे असे उत्साही हो रे, राहतो. आणि पुन्हा किती म्हटलं तरी आपल्याला ती सवय नसते, 5-6 वाजता काही म्हटलं तरी आपण डाऊन होतोच 3 नंतर. परंतु प्रोडक्शन लेवलला यांनी म्हणजे 7ला सेटवर गेलो की सगळं रेडी असायचं. तेव्हा ह्याच्यामुळे शूटिंग थांबलंय, ह्याच्यामुळे अडकलो असं कधीच झालं नाही. आणि काय असतं की दिवसाच्या वेळी आपण शूट करतो ना, त्याही आज 2 वाजता एखादा सीन आहे आणि काही गोष्टी काय थर्मोकॉलच आपला अडकलाय किंवा काय लाईट पेपरच नाही आहे, तर 2 वाजता पळता येतं लाईट पेपर आणायला किंवा काय व्हॉट एव्हर प्रॉपर्टीमधलं असेल, मेकअपमधलं असेल, काही असेल. रात्री तुम्ही काही नाही मिळत रे तिकडे. कुठं काय सगळं बंद. तर मला 7 वाजता शूट चालू झाल्यावर मला सगळं अप टू डेट लागायचं जे होतं सेटवर. त्यामुळे थँक्स, म्हणजे आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की सरांची पण पहिली फिल्म आहे ॲज अ प्रोड्युसर किंवा असं आम्हाला कुठेच जाणवलं नाही. एवढं सगळं प्रोडक्शन लेवलला शार्प होतं. हो ना. आणि त्यांचं म्हणजे मी नरेशन्स खूप झाली ना या सिनेमाला, 18 कलाकार, मग डिरेक्टर बरोबर स्वतः बसून काही नरेशन्स वगैरे. सर्वात कमी नरेशन्स मी प्रोड्युसरना दिलं आहे. एक नरेशन 22 मिनिटाचं, 20 मिनिटाचं. सो ते तुम्ही बोललात ना की ते शांत नाही, ते ऐकतात खूप छान. हो, ते उत्तम प्रेक्षक हे कळालंय मला. त्यामुळे त्यांनी जे नरेशन ऐकलं ना, आणि ते पण व्हिडिओ कॉलवर आपण केलेलं, नाही ऑडिओ होता. ऑडिओ कॉलवर, ते 20 सर्वात मी कमी ड्राईव्ह करत होतो आणि तेवढ्यात मी सगळं ऐकलं. आणि त्याच्यात म्हणजे कसं आहे ना की सस्पेन्स हॉरर ऐकलंय, सस्पेन्स थ्रिलर ऐकलंय. जेव्हा सस्पेन्स कॉमेडी येतं तर त्याच्यात मला ती एक मजा दिसत होती आणि मला कळत होतं. आणि प्रसाद डिरेक्ट करणार म्हटल्यानंतर आता जे बारशावरनं निघाल ना, त्याचे कूर नावाचं नाटक मी केलं होतं, लॉस एंजल्सला घेऊन गेलो होतो. क्या बात. तर तेव्हा मी त्याचा कलाकार किंवा लेखक आणि दिग्दर्शक अशा सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ते खूप लक्षात होतं आणि त्यामुळे मी ठरवलं की ह्याच्याबरोबर मला एक मूवी करायचा. म्हणजे तेव्हाच 50% डन झालेलं Done झालं. डन झालं होतं. सर 86 पासून लॉस एंजलिसला आहेत. म्हणजे माझा इथे जन्म झाला आणि म्हटलं आता मी इकडची धुरा सांभाळतो, तुम्ही तिकडे. मग सर माझ्यावर जबाबदारी टाकून ते LA गेले. खरं वाटेल 86 ला गेले ते LA. दत्तक पुत्र वगैरे आहे. आणि मे मध्ये झाला, बघा ना, मी जून मध्ये गेलो. तसं ना सगळं ठरून होतं, प्रारब्धच होता म्हणजे. आणि त्याचाही सांगण्याचा आत्मविश्वास किती टोकाचा आहे. माझा जन्म झाला आणि हे गेले अमेरिकेला. त्याच्यात सांभाळायला दिलं. नाही, पण हा विनोद आहे आणि हा विनोदातला आत्मविश्वास आहे जो आपल्याला तिथे बघायला मिळतो सगळ्यांमध्ये. पण हे या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ठीक आहे, प्रार्थनाचं मी समजू शकतो, पण सेटवरती असं कुठे एकमेकाला टोचणं झालं, रात्री शूट आहे, ते काय झालंय का, पाठांतर झालंय का, अमुक झालंय तमुक झालंय? नाही नाही, अरे एकतर ना आमच्यासोबत आमचा जो एक हो आमच्यातला एक महत्वाचा माणूस आहे स्वप्नील दादा. तो ना प्रचंड खवय्या आहे. 7ला पॅकअप झाला ना की ह्यांना तो गाडीत टाका, ए चलो लोणाला चलो, नाश्ता करणे चलो. मग दुपारी त्या मामीच्या ढाब्यावर जेवायला चलो, मम्मी मम्मी मामी की मम्मी. आणि मी बाबा मला उठवू नका, मला 7 वाजता जाऊ दे सेटवर. पण म्हणजे मज्जा करत सगळं चाललेलं. आणि या दोघी खूप महत्त्वाच्या आहेत अख्ख्या युनिटला लाईव्ह ठेवण्यात. म्हणजे ह्याच्यानुसार आहे सौंदर्यानुसार आहे, परंतु हा म्हणजे हिचं प्रार्थनाचं हसणं म्हणा किंवा प्राजूचं मध्येच काहीतरी टूम काढायची वेगळी. म्हणजे मला आठवतंय हिचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. म्हणजे प्रार्थनाचं हसण्याचं मीटर लागलं होतं.
अरे म्हणजे आम्ही ना प्रार्थनाचा बर्थडे नेमका शूटच्या दरम्यानच आलेला सेटवर आणि आमचा फुल प्लान झाला की भाई आता हिला ना आज अवॉइड करूया की भाई तुझा बर्थडेच कोणाला माहिती नाही आणि आम्ही विसरलोय सगळं बर बर असून तिला ना म्हणजे एक्स्ट्रा अवॉइड करत होतो सगळे बघत नव्हतो तुझ्याकडे काय नाही आणि लाईक आमची सगळी तयारी झाली केक आलं नंतर लाईटवाला सांगितलं की 12 वाजले की ठपकन लाईट ऑफ कर आणि हे कर गाणं काढून पण या ठेवलं होतं, प्लॅनिंग गाणं मध्ये त्यांनी वाजणार. मला नाही घेतलं. आणि त्यांनी मला सगळ्यांचं पण सगळं avoid ठरलेलं केलं. सांगू दे ना. की जो जिकडे आहे ना त्यांनी जोरात ओरडायचं हे सगळं ठरलेलं आमचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं आणि भाई म्हणजे मी कसे जागे ठेवतो ना आम्हाला दोघी जागे ठेवतो आणि हिचं असं सारे कसे आहे ते नालायक आहेत मित्र कोणाच्याच लक्षात नाही कोण काय बोलत पण नाही आणि हिचं असं 11:53 किंवा 11:58 वगैरे तर म्हटलं चला नेक्स्ट सीन तर हिचं असं होतं मला 12ला फोन चालू होतील मला वेळ दे ना थोडा मला फोन तो सीन जर चालला तर अर्धा पाऊण तास चालेल अरे मग मला नाही कोण विश करतील माझ्याकडे फोन असं तिने मला सांगितलं ना आमचं माझा बर्थडे वगैरे लगेच करतोयस का तू म्हटलं हो अगं शॉर्ट लागलाय चल चले नेक्स्ट असं आम्ही अवॉइड करतो आणि लाईक 11:59 नंतर आम्ही काउंटिंग चालू केलेलं मी आणि स्वप्नील दाने वगैरे 8 7 आणि 0 झाल्यावर लाईट बंद होणार आणि ओरडणार 7ला पोचलो मॅडमनी माईक घेतला हॅपी बर्थडे प्रार्थना आम्ही लाईक अरे थांबा आता लाईट नका घालू. आपला विषय संपवला मग त्याच्यावर आम्ही पुढे कित्येक दिवस काढले पण प्राजूचं कौतुक आहे कारण ते लेमन टी 3 वाजता यायची लेमन टी ते कुणाल माझा हेल्पर हेल्पर तो लेमन टी अख्ख्या सेटसाठी एक लेमन टी यायची 3 वाजता आणि स्वप्नील दादाकडून अख्ख्या सेटसाठी एक रवा केक यायचा एक 4 वाजता आम्ही 25 दिवसात नाही म्हटलं तरी एक 20 ते 22 किलो रवा केक संपवलाय होय ना सगळ्यांनी मिळून. बघा, बघा. जोरदार एकदम पण स्वप्नीलदाचं खरंच मला थँक्स म्हणेन मी त्याला याच्यासाठी की एकतर तो प्रचंड सपोर्टिंग असतो सेटवर आणि भाई चल 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 असं ना अख्ख्या सेटला तो लाईव्ह ठेवतो चला 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 म्हणजे भाई एक नॅप लेलो क्या यार काय 2 वाजता कुठे सेट सीन लावतोय पशात चल ना बाकीच्यांचं असं कधीच नाही म्हणजे त्याला सकाळी पहाटे 5ला सीन लागला तरी दादा तेवढाच एनर्जीने असायचा वा. आणि मग बाकीच्यांना ज्यांना कदाचित झोप आलेली असेल किंवा कंटाळा आला असेल त्यांना गिल्ट यायचा अरे भाई ये इतना आपण कुठे हे कर रहा है तो पण याचं सगळ्यांची मेहनतीचं एक फळ विशाल हे आलंय की एक छान लोकांचं मनोरंजन करणारी 2 तास टेन्शन बाजूला ठेवून हसा आणि त्या कथेत गुंता फिल्मची कथा हा फिल्मचा खूप मेन ॲसेट आहे असं मी म्हणेन पण भाई सॉन्ग आउट झालं जलवाच दिसतो सगळं तुमचं त्याच्यामध्ये मग हिंदी चित्रपटाच्या शेवटी आपण असे सॉन्ग बघतो पण मराठीत तसं मला असं वाटतं पहिल्यांदाच हे बघायला मिळालं असेल ना मला असं वाटतं होय ना कारण ते जे आम्ही व्हर्च्युअल स्क्रीनवर ते केलं आणि माझ्या मते व्हर्च्युअल स्क्रीनवर पण असे जास्त मराठी मूवीज झालेले नव्हते वा वा वा. सो ते आम्ही 16ला करायचं ठरवलं मी 12ला अमेरिकेतनं निघालो 14ला पोचलो 15ला जाऊन बघितलं 16ला शूट झालं वा पण नशिबाने सगळ्यांच्या डेट्स मिळाल्या ते पण महत्वाचं कारण हे खूप बिझी कलाकारच आहे बिलकुल म्हणजे ते रोहनने कमाल म्युझिक म्युझिक दिलं संपूर्ण फिल्मचं ते एकच गाणं आहे की इतर नाही ना अजून 3 गाणी आहेत एक लावणी आहे अजून पार्टी सॉन्ग आहे आता सरप्राईज आहे येस येस दादा के सरप्राईज है आणि क्या बात लावणी आहे पण खतरनाक झाली आहे जोरदार खूपच छान आहे होय ना म्हणजे लाईव्ह मस्ती तू आता बघतोयस ना हीच तुला सिनेमात बघायला मिळेल कारण ती तेवढंच लाईव्हली ती गोष्ट आम्ही सिनेमात मांडायचा प्रयत्न केलाय जी आमचं कथानक आहे किंवा जी गोष्ट आहे किंवा जे आमची कॅरेक्टर्स आहेत ती तेवढीच लाईव्हली आम्ही लोकांपर्यंत पोहोचावी हा प्रयत्न केलाय सिनेमा वा, वा. नाही माझा एक खाण्यापिण्याच्या याच्यातला प्रश्न राहिला ग्रीन टी आली फरसान आला का ज्याचा कायम उल्लेख होतो लेमन टे आली लेमन टी फरसान नाही सगळा चहा असायचा लेमन टी आवडली ग्रीन टी नाही आहे आपल्या लिस्ट मध्ये आपल्याकडे चहा चहा हा आल्याचा कडक वाला चहा 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 बस त्यात काय हे नाही फरसान नाही आलं फरसाण हे एक्झॅजरेट झालेलं आहे पण होता लेमन टी होती लेमन टी रात्री हा 5 वाजता नॉर्मल चहा बड्डेच्या एक 2-4 दिवस मागे पुढे
तर प्रार्थनाला गिल्ट येऊन तिने रवा केक मागवला आणि माझ्या सासूबाईंनी बिर्याणी बिर्याणी येस मी काय बर्थडेला मला ह्याला प्लीज माझा बर्थडे प्रत्येकाने यथाशक्ती आपण सेवा रुजू केली yes. आणि चित्रपटाच्या प्रती. चित्रपट तर शूट करतोच आहे पण स्वप्नील जसा हा म्हणाला आणि स्वप्नील म्हटलं की काय व्हरायटीज आज काय वेगळं खाणार हे ते सो माझा बर्थडे होता मग मी सांगितलं मी घरी जाणार आहे आणि त्याला माहिती माझ्या सासूबाई छान बिर्याणी बनवतात वा. सो त्यांनी सगळ्यांसाठी चिकन बिर्याणी मागवली होती आणि म्हणजे सासूबाईंनी स्पेशली करून अख्ख्या युनिटसाठी सो या खूप खूप मजा केली आम्ही खाण्यापिण्यात तर पण आता बाकीची मंडळी या ठिकाणी सचिन सर यामध्ये काय म्हणजे कसं आहे नेमकं स्वामी सरांनी धुमाकूळ घातलाय होय ना फिल्म मध्ये धुमाकूळ घातलाय मी प्रभाची पण बंदूक बिंदूक घेऊन एंट्री बघितली त्याच्यात म्हणजे मी म्हटलं तसं हा. प्रभाला कधी असं बघितलं नसेल अशा बंदूक बिंदूकवाल्या सीन मध्ये आणि सिरियस ह्याच्यात हा सो म्हणजे प्रभाकर मोरेंनी म्हण ओंकार राऊतने एका रॅपरची भूमिका केली ओंकार राऊत म्हण सगळ्यांनी उत्तम वनीने तर कमाल म्हणजे वनी वॉज अ सरप्राईज पॅकेज आहे वनी सरप्राईज आहे एकदम तुम्ही म्हणजे कळेलच ते फिल्म बघितल्यावर वनिता करत आणि पोस्टर आणि गाण्यातनं पण तुला कळलंच असेल वनिता काहीतरी वेगळी आहे त्याच्यात सो मजा आहे रे मला आहे ना ते सस्पेन्स असल्यामुळे मला फार सांगता येत नाही पण दंगा आहे म्हणजे क्रिएटर म्हणून मी आणि माझी अख्खी टीम तुम्हाला ग्वाही देतो की 2-2.25 तास तुमचे कसे निघून जातील ना तुम्हालाही कळणार नाही बस तेच अपेक्षित आहे दुसरं काय असायला रोजच्या धबड्यात आपण लोकलचा प्रवास ती गर्दी सकाळची 8:45ची लोकल पुन्हा दिवसभराचं काम त्यातनं एक शो तो तुमच्याकडनं असा अपेक्षित आहे की ज्यात आमचं सगळ्यांचं मनोरंजन व्हावं पण आता बघ कसं आहे माहितीये नाही म्हटलं ना तरी तुम्ही समोर असल्यानंतर आपसूक लोक हास्य जत्रेवर जातात होय ना थोडंसं या सगळ्या ह्याच्यात नाही म्हणलं तरी इतरही लोकांना प्रश्न असे अपेक्षित असतात फिल्म व्यतिरिक्त की हास्य जत्रेतले असे कुठले कॅरेक्टर आहे की जे तुम्हाला खूप आवडतात वारंवार हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला असेल पण तुझं आवडतं कुठलं कॅरेक्टर तू आतापर्यंत केलेल्या हास्य जत्रेत मला ते सलीम अकबर मधलं सलीम खूप आवडतं होय का कारण मी खूप त्रास देतो त्याच्यात श्रमेशला म्हणजे अकबरला सलीम मला खूप आवडतं कसं करायला. कसं म्हणजे तसं असं माहिती त्याचं पहिलंच वाक्य आहे, दादूस म्हणजे आय लो मला ते मजा येते करताना मी फ्रिकआउट असतो ते करताना होय ना ते एकदम जमून येतं सगळं जमून येतं हा कारण ते म्हणतो ना काही कॅरेक्टर्स आपण जन्माला घालतो त्यातलं आहे ते एक ते असं आलेलं आहे आतून थोडीशी 1-4 वाक्य होतील ते ऍक्च्युली शर्मेश पाहिजे त्याच्यासाठी माझ्यासोबत पण ते असं असतं की दादूस म्हणजे आय लो दादूस थोडा मालाडला जाऊन येतो वगैरे त्याला एक स्ट्रेस असतो मजा येते करताना आणि ते हे सगळे रिस्पॉन्स एवढा देतात ना करताना मग ती 2-4 वाक्य होऊन जातात पटकन आणि ऍक्शन रिॲक्शनची फॅक्टरी राव तुमची ती प्रसाद तुझा आवडता तुझं कोणतं आवडतं अरे कॅरेक्टर मला सगळेच आवडतात माझं हा स्लो मॅन आवडतो मला तुझा त्या फॅमिलीमध्ये अवली लवली. अवली लवलीचा तो ते माझेही character 2 मला- character favorite आहे. नम्रता संभेराव बरोबर तुझा नवरा करतो आणि त्या समीर येऊन तुला छळतो जे काय ते मला प्रचंड आवडतं तुझं. पण माझं स्वतःचं पर्सनली अवली लवली कॅरेक्टर म्हणजे ते कॅरेक्टर माझं खूप आवडतं आहे कारण मला डेड चेहऱ्याने किंवा डेड एक्सप्रेशन्सने मला काम करायचं असतं त्यात आणि ते खूप जास्त चॅलेंजिंग वाटतं मला त्यामुळे ते करताना मला खूप मजा येते कसं कसं कसं? अरे देवा ती सुरांमधली गंमत आहे रे चौघांच्या तरी पण ते मला आमचा चित्रपट येतोय 28 फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम नक्की या सगळ्यांनी तुम्हाला विनंती करतोय मी अवली लावली कोहली वा 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 वा, क्या बात आहे. तुला आवडणारं कॅरेक्टर कुठलं म्हणजे आता अर्थात जे तू आता म्हणाला तेच की हे दोघे नवरा बायको असतात आणि त्याच्यात समीर दादा मित्र बनून येतो ती सिरीज कमाल आहे आणि समीर दादा सेलिब्रिटी समीर दादा आणि त्याची बायको जी एकदम गृहिणी आहे आणि जी त्याला कशी हाणून पाडतो कशी मुळात समीर त्याला हाणून पाडतोय इथे तुला आनंद मिळतो नाही ते तो खूप छान करतो त्याचे रिॲक्शन फारच मला आवडतात वा बढिया तू अँकर म्हणून तर सुपरबच आहेस त्याच्यामध्ये आणि तू बाजूला बसून प्रेक्षक म्हणून जो आनंद घेत असते त्यातनं सुद्धा खूप वेगळं वाटतं ते तू हास्य जत्रा फॉलो करत असणार काही शंकाच नाही हो म्हणजे हसायला तुला आवडणारं कॅरेक्टर कुठलं आणि कोणाचं सगळेच यार हे सगळेच काय परफॉर्म करतात म्हणजे छोटे छोटे स्किट मी खरं सांगते आणि मला ह्याचंच कौतुक वाटतं की यु नो एक तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत आणि त्या 5 मिनिटात तुम्हाला समोरच्या व्यक्तीला एवढं हसवायचं आहे काही न म्हणजे असं काही करता की जिथे जी कॉमेडी आहे पण ती प्युअर कॉमेडी म्हणजे त्याला कुठेही आपण उगाच हसतोय का उगाच त्याच्यासाठी काहीतरी असं केलंय उडून ताणून ओढून ताणून काही नाही आणि प्रत्येक स्किट हे कसं जमतं प्रत्येक
परफेक्ट स्किट आणि सगळेच कॅरेक्टर्स म्हणजे मला जेव्हा ह्यांनी सांगितलं की तू या फिल्मचा भाग होणार आहेस तेव्हा मला वाटलं अरे यार तुम्ही काय करतात, कुठच्या पद्धतीची कॉमेडी करतात, मी काय करणार आहे त्यात. म्हणजे मी तर फुटेनच, मला हसूच येईन तुमच्याबरोबर काम करताना. बरोबर. पण म्हणजे त्यामुळे एकूण एक कॅरेक्टर सगळे माझे आवडीचे. खूप कॉमेडी आहे. हो ना. एवढी कॉमेडी आहे की तिचा वाघ खाली पडला तरी तीच हसते. अरे किस्सा आठवला म्हणून काय किस्सा आहे तो, काय हेच किस्सा सांगते. आज एक डान्सचं शूट चालू होतं, दुसरं एक गाणं आहे पार्टी सॉन्ग. तर असं अशी सेटिंग आहे त्या आमच्या सोफ्याची. तर इथे असा स्वप्नील दादा बसलेला असतो, काहीतरी चालू असतं. इथे प्राजू डान्स करत असते, तिथे मी आणि सावत्या हुक स्टेप करत असतो. आणि इथे प्रार्थना अशी मला त्याने सांगितलं, वाघ बनत साडी येते. नेसलेली होती आणि मला म्हणाला असं तू वाघ बनून असं यायचं ते करायचं. वाटीच्या ह्याच्यात असते ती. तर मी आणि सावत्या नाचता नाचता आम्हाला जरा हसायचा आवाज आला. बघितलं हिचा वाघ खाली पडला होता आणि हसत होता. तो वाघ तसाच असत होता, तो उठेही तो सोफ्यातनं बाहेरही येईना. म्हणजे पहिला मला तर फक्त ना अरे टुंबा कुठे गेली गायब झाली होती. खाली, तर तो असा वाघ हे मी पडले, हे मी पडले. अरे मला कॅमेरा समोर बघून करायचं होतं, मला अंदाज नाही आला की सोफा संपला आणि त्याच्यात माझा हात खाली गेला आणि मी स्वतः पडल्यावर मला खूप हसू येतं आणि मी हसल्यावर सगळेच हसायला लागले. एवढी म्हणजे ते व्हिज्युअल एवढं विनोदी होतं ना. इथे तिने एवढा मोठा चष्मा लावलेला असं गॉगल, साडी वाघ असा होता. अरे अरे पण आम्ही खूप धमाल होय केली, ना? खूप 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 खूप. बहुत म्हणजे बढिया. ह्यांनी एवढे किस्से सांगितलेत ना. आम्ही नाईट शूटला, थंडी एकतर नाईट शूट शाळा त्यात शाळा झाली एक वेगळ्या प्रकारची शाळा, किस्स्यांची शाळा. वा. म्हणजे दमलो, थकलो, कंटाळा आला की काय करायचं, मग एक किस्सा. आणि तो किस्सा असा असायचा की परत सगळ्यांमध्ये एक वेगळी एनर्जी यायची आणि आम्ही काम करायचो. आणि प्राजू भूताचे किस्से परफॉर्म करते ती. भूताचे किस्से परफॉर्म हो, करते. भूताचे किस्से ती परफॉर्म करून ऍक्टिंग करून दाखवते भूत कसं करतो ते. अरे हे सगळं कधी केलं तुम्ही? मी आपला लाईट ऍडजस्ट कर, फ्रेम लाव, हेच चाललेलं माझं. भूत कसं करतो ना हे तिने ऍक्टिंग करून दाखवलं होतं. एक झलक, छोटीशी झलक. किस्सा आहे तो, किस्सा काय काय म्हणजे काय, कसं भूत कसं? काही नाही, मला एक स्वप्न पडलं होतं, नाही, ते मी तेच सांगितलं काय होतं. सांगितलं तू ते नंतर सांगायचं ना. हा म्हणजे स्वप्न होतं, तर ते मी एक्सप्लेन केलं होतं. काही नाही आता काय नाही. अच्छा, भूत कसं ऍक्टिंग करतो, परफॉर्म करतो? अरे हिचाच एक आता मी तिने स्वप्न हे आम्हाला शेवट सांगितलं, त्याच्या आधी तिने अख्खा किस्सा अख्खं ते सांगितलं आम्हाला. So आम्ही पुढे काय आणि नंतर ती म्हणाली नाही ते स्वप्न होतं आणि आम्ही ते भूताचा किस्सा. त्याला लागूनच मी तुला सांगतो की मगाशी हिचा किस्सा सांगितला तुला. प्रार्थनाचा बर्थडे कसा तिने सगळं आमचा फियास्को केला. पाडला मी. हा. हा, तर त्याच्यानंतर ती मग तुम्ही मला का नाही घेतलं टीम मध्ये, मलाही सांगायचं पाहिजे. बरोबर हे आहे की करायचं. नाही? बरोबर आहे. तिला कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे नंतर काय? 2 मग मी त्या दिवसांनी 10, 9, 8 मध्ये नाही, मग आम्ही घेतलं ना. तू माईक वरती काउंट आम्ही तिला 2 दिवसांनी घेतलं तिला team मध्ये. आम्ही घेतलं टीम मध्ये. दोन नाही, Next day. नेक्स्ट डे माझं म्हटलं, माझा असोसिएट डिरेक्टर होता संकेत माने. म्हटलं आज संकेतचा बर्थडे आहे, तुला आजपासून सगळं सांगतो, आज लीड तू करायचं. नालायक असेल. 12 वाजता लाईट ऑफ होतील, माईकवर पहिलं ओरड आणि डॉट 12ला आणि लक्ष ठेवून 10, 9 नाहीतर आधी 7लाच ओरडशील, कालच्या कारण वाट लावशील सगळं. आता मी करते सगळ्यांना करते. तर सेम 11:59 नंतर प्राजू हे लाईटवाला रेडी आहे. बरोबर 12ला घालवायच्या लाईट, सगळं झालं. प्राजू चल रेडी, सगळे एकत्र करूया. 10, सगळे एकत्र. हा, आता मी बोलणार माईक वर असं 7, 5, 4, 3, 2, 1. हॅपी बर्थडे संकी. सगळे गप्प चला. बसले. परत तिला चढलं की नाही सगळे चुकले असतील म्हणून परत हॅपी Happy birthday, संकेत. तर तो संकेत संकेत वॉज पण लाईक, होता. कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे काय? चोर आहात तुम्ही सगळे, चोर आहात. अशी त्याचा बर्थडे ओरडली. नव्हता 6ला, आम्ही उगाच तिला चोर आहात तुम्ही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लिटरली संकेतचा बर्थडे होता, त्याही तिला टीम मध्ये येतो, मला बोलतो तुमच्या टीम मध्ये यायचं तेव्हा. मला काय सांगूच नका तुम्ही. धमाला यार तुम्ही. नाही धमाला नाही. आणि ते लाईव्ह राहणं गरजेचं होतं, कारण पूर्ण नाईट शूट होतं रे. आणि आपलं वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणजे आता मला एका सीनसाठी खरंच स्वप्नील दादाला आणि श्लोकला थँक्स म्हणायचं आहे. कारण त्या स्विमिंग पूलमध्ये एक सिक्वेन्स करायचा होता थंड पाण्यात. म्हणजे ऑलरेडी 7-8 डिग्री सेल्सिअस तापमान, त्यात 9 नंतर ते टेम्परेचर अजून डाऊनला जायचं 1-2 डिग्री सेल्सिअस.
आणि आम्ही प्रचंड प्रयत्न केले त्या स्विमिंग पूलचं पाणी गरम करण्याचा, पण ते काय शेवटपर्यंत होईना. तर लाईक सर तिकडून बोलले की प्रसाद आपण मुंबईत शूट करूया पॅचवर्क करून, किंवा आपण VFX करूया. तर मी स्वप्नीलला म्हटलं दादा मेरे को इधर ही करना है, वो VFX वाला मजा नहीं आता है, फिर वो रेस्ट्रिक्शन आएगा, अँगल एकच ठेवा, हे ठेवा. तो तुला करायचं ना, करूया. आणि त्या थंडीत ते इतकं थंड पाणी होतं. स्वप्नील दादा, श्लोक, प्रमोद बनसोडे आमचा DOP आणि आमचे प्रोडक्शनवाले वैभव आणि श्री 6 जण त्या थंड पाण्यात उतरले. 5 तास म्हणजे जवळजवळ 11:30पर्यंत, 7 ते 11:30-12पर्यंत ती लोक त्या पाण्यात होते आणि मला तो शॉट मिळाला. वा बढिया. तो श्लोक म्हणजे ह्याचा मुलगा हा? हो हो हो. म्हणजे बाप म्हणून त्यांनी हा विचार नाही केला त्याला किती त्रास होईल का काय, तो एवढ्या पाण्यात उतरेल. रॅपअप नंतर पडल्या त्या घरी शिव्या. बायकोला. पण हो म्हणजे मजा आली त्या सगळ्यात स्वॅग असणारा जो मॅन आहे दॅट इज श्लोक. वा वा बढिया. म्हणजे नेक्स्ट जनरेशन खांडेकरांची आलेली आहे बा पडद्यावरती. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. मला असं वाटतं की आत्ता मी स्वतः इतकं हसलोय तर प्रेक्षक किती हसतील यात काही शंका नाही. आणि मला याबद्दलची शाश्वती काय माहिती आहे, तुम्ही खूप निरागसपणे विनोद लोकांपर्यंत पोहोचवत असता आणि तोच तुमचा स्वार्थ आहे मुळात. आणि हा स्वार्थ तुम्ही मनात जपल्यामुळे त्या ताकदीने ते सगळं बाहेर पडतं आणि त्याच ताकदीने या पडद्यावरती तुम्हा सगळ्यांचं प्रत्येक कॅरेक्टर उतरलेलं असतं. खूप शुभेच्छा तुम्हाला. अशीच भेटत राहा, असेच गप्पा मारण्यासाठी इथे येत राहा. थँक्यू धन्यवाद. विशाल. थँक्यू. चिकी चिकी बुबुम बुम. होय ना. अच्छा, गाणं काही जाता जाता एखादं गाणं ओळ कोण. बसल्या बसल्या करूया का हे? बसल्या बसल्या करूया. आपण करायला लागेल. हा चला मी पण प्रयत्न करतो. हा हा बुम बुम Right बुम 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 अच्छा बुम राईट फोर्सला. हा 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 बुम 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 बुमला बुम बुम जीव हा टांगला. हा रेडी 1 2 3 स्टार्ट. बोमला बोम 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 टांगला. क्या बात आहे. 28 एप्रिलला चिकी चिकी बुबुम बुम. 28 एडिट करा. काल याने बात एक महिना वाढव घ्या. काल 28 मार्च बोलल्याकडे. 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात आणि जगभरात आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आम्हाला अभिप्राय कळवा. बिलकुल. दोस्त आहेत आपले सगळे आणि हे दोस्त कायम आपल्याला हसवत राहतात. सो जरूर त्यांनी केलेल्या या सगळ्या मनोरंजनाचा आपण आस्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.